आवाज जनतेचा। मागील पंधरवड्यामध्ये पडलेल्या परतीच्या पावसामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं। परंतु या परतीच्या पावसाचा फायदा रिसोड तालुक्यातील भर जहागीर, मोप, मोरगव्हाण तालुक्यातील परिसरातील तूर पिकाला मोठ्या प्रमाणावर झाला होता। मात्र पाऊस उघडल्यानंतर सकाळच्या वेळी पडणाऱ्या धुक्यामुळे तूर पिकाला मोठा धोका निर्माण झाला असून या धुक्यामुळे तूर पिकाची फुलगळ आणि पान कुरतडणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आढळून येत असल्याने परिसरातील शेकडो हेक्टरवरील तूर पीक धोक्यात आला असून या रोगाला अटकाव करण्यासाठी शेतकरी शर्थीचे प्रयत्न करत आहे। सध्या तूर पिकावर पडत असलेल्या धुक्यामुळे रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत असल्याने तूर उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता शेतकरी वर्गामधून वर्तवण्यात येते। तूर पिकाच्या उत्पादनावर शेतकऱ्यांच्या आशा अपेक्षा असल्याने शेतकरी वर्गासमोर या रोगाच्या प्रादुर्भावाला अटकाव करण्यासाठी वेगवेगळ्या रासायनिक कीटकनाशकांची फवारणी खर्च करण्याचं आव्हान उभं राहिलंय। शेतकऱ्यांना सध्या परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेती पिकांचे नुकसान भरपाई मिळण्याची आशा या निमित्ताने लागून राहिली आहे। त्याचबरोबर परतीच्या पावसाने परिसरात कित्येक ठिकाणी अतिवृष्टी झाली होती। यामुळे तूर पिकावर मर रोगाचाही प्रादुर्भाव होत असल्याचं शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे। त्यामुळे तूर उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। परतीच्या पावसाचं प्रमाण कमी जास्त झाल्याने या निसर्गाच्या बदलाचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फटका बसत असल्याने परिसरातील शेतकरी तूर या पिकाकडे मोठ्या प्रमाणावर आकर्षित होत आहेत। परंतु यावरही वातावरणाचा बदलाचा मोठा परिणाम जाणवत असल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागतोय। सध्या धुक्यामुळे तूर शेती उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे। एबीके न्यूज साठी प्रतिनिधी रामेश्वर अंजवे, भोकरखेड। आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एबीके न्यूज 24 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।